किडा नष्ट करण्यासाठी खानाचा वार फुका गेला, खान गडबडला, इतक्यात महाराज झाला, पोटामध्ये विश्व ठेकेला. असुरक्षित होते तेव्हा घरातला झाला मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला सापडत राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती तुळजाभवानीच्या दरवाजावर मोठी आखून मी आक्रोश करत होते. कल्वी रंबे दार उघड, माहू लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकशिपूंची आतडी तूच काढलीस, सागर बांधुनी अशी करीशी लंकेची होळी, नवाखंड पृथ्वी तुझी जोडी, सप्त पाताळी पावलेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती आणि अशी तुझी शक्ती. मग बये आत्ताच दार लागून का बसली आहेस? हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षके तुळजाभवानी दार उघड, दार उघड बये, दार उघड. हे मुघल आपल्या मायमातीत राहून आपल्या जाया बहिणींची अब्रू लुटतात. मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट. आता यांची गय केली जाणार नाही. शोधून आणा त्या नराधमाला. आमच्या राज्यात राहून जबरदस्ती आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांना कशी शिक्षा मिळते हे कळूच दे. अपार
कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्म, अरे माझा राजा जन्म. बाई घ्या, श्रीराम घ्या, श्रीकृष्ण घ्या, कान्होबा घ्या, नरनारी घ्या, आता ठेवा की काय झालं परत? सांगू? सांगा ते. शिवाजी कधीच साम्राज्य उभी करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पालखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंकम, सूर्याजी काकडे, बाजी आणि अशा अनेक सवंगड्यांसोबत शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनाची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हाला यश द्यावे, हे राज्य व्हावे, हीच श्रींची इच्छा. नमः पार्वतीपते. स्वराज्य स्थापनेची पवित्र शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मनात स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमी प्रेमाची ज्वाला प्रज्वलित केली. त्या शपथेने जागा झाला मराठ्यांचा आत्मविश्वास, एकवटली तलवारीची धार आणि घुमला सह्याद्री रणघोष.
स्वराज्याचा विस्तार होत होता आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवरायांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. हा उदय विजापूर दरबाराला असह्य झाला. स्वराज्याची मुळे उपटून टाकावीत या अहंकारी संकल्पनेने आदिलशहाचा पराक्रमीपण क्रूर सरदार अफजल खान महाराष्ट्रावर चालू लागला. मार्गात देवळांची विटंबना, गावांची उद्ध्वस्ता आणि रयतेच्या मनात भीतीचे सावट निर्माण करत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन थांबला. त्याला वाटत होते हा शिवाजी अजून तरुण आहे, सहज बसवता येईल. पण खानाला ठाऊक नव्हते समोर उभा असलेला हा तरुण म्हणजे सह्याद्रीने घडवलेला सिंह आहे. आणि मग ठरते ती ऐतिहासिक वेळ, प्रतापगडाच्या साक्षीने घडणारा तो क्षण जो स्वराज्याच्या सामर्थ्याला नवी गर्जना देणार आहे. मुजराव साहेब, जावळी जिंकल्यानंतर आम्ही जो प्रतापगड उभा करायला घेतला होता त्याचं काम पूर्ण झालं आणि तळकोकण ताब्यात आल्यानं विजयदुर्ग बळकट करण्याचं कामही सुरू करत आहोत. भले शाबास. पुत्र व्हावा ऐसा हुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. शिवबा, आज तुमच्या रूपानं कोकणातल्या आपल्या लेकीबाईंना भाऊ मिळाला. नाहीतर इतके वर्ष कुठून कसा शत्रू येईल आणि जहाजावर घालून विकायला नेईल या धास्तीत जगत होत्या बिचाऱ्या. मुजराव साहेब, मुजरा राजा, एक वंगाळ खबर आहे. तो अफजुल्ला आलाय स्वराज्याच्या वाटेवर. अफजल खान? शिवबा हा तर भोसले कुळाचा कट्टर वैरी. याच खानानं शहाजीराजेंना कैद करून पहिल्या दरबारात त्यांचा अपमान केला होता आणि यानंच तुमचे थोरले बंधू संभाजीराजे यांची घातपात करून हत्या केली होती. अहो साहेब, चिंता नसावी. आम्ही जाणून आहोत खान क्रूर आहे आणि त्यांनी केलेल्या क्रूरतेचा हिशोब त्याला चुकावाच लागतो. त्या 32 हातांच्या कोकड्याचा बळी आम्ही आपल्या चरणापाशी आहोत आणि त्याचा उसनं आम्ही फेडू आहोत साहेब. होय शिवबा, आई भवानी तुम्हाला यश देईल. नाही, सैन्याचा काय अंदाज? राज, विजापूर पासून पाय हातनाळपर्यंत पसरली आहे बघा दिली फौज. याचा अर्थ खान स्वराज्याची वाट सोडून सोलापूरच्या दिशेने निघाली. नाहीतर तो सरळ जर मंगळवेढा पंढरपूर मार्गे स्वराज्याकडे यायला हवा होता. होय धनी, खानाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वंगाळ आहे बघा. त्याचा हेतू आम्हाला कळालाच पाहिजे. नाही, खानाच्या छावणीत गवताची काळी जरी हल्ली तरी त्याची खानोखान खबर आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. याची तजवीज करा. जी राजे. राजा राजा घात झाला, राजा घात झाला. स्वतः हातात घण घेऊन आई जगदंबेवर घाव घातला त्या नराधमानं. पार टिकऱ्या टिकऱ्या केल्या राजा, पार टिकऱ्या टिकऱ्या केल्या. आई जगदंबा. राज माजलाय तो रेडा. आता जातो तुळजापुरात तर त्याचं मुंडकं छाटून तुमच्या पायावर टाकतो. नाही तानाजीराव, नाही. फक्त आमचाही सडसड नाही. खानाचा क्रोध आम्हालाही आला, परंतु हे सर्व तो मुद्दाम करतो आपल्याला खुल्या मैदानात उडण्यासाठी. पण आपली खरी ताकद म्हणजे ही सह्याद्री. तानाजीराव, जावळीमध्ये बांधलेल्या प्रतापगडाचा काय अंदाज? गड बांधून तयार आहे राज. आणि जावळीचं जंगल म्हणालं एवढं तर की माणूस काय हत्ती गेला तरी बी दिसायचा नाही. ठरले तर मग. आऊसाहेब, या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. शिवबा, त्या प्रतापगडाच्या उंबरठ्यावर माजलेल्या अफजल नामक हिरण्यकश्यपूचा तुम्ही नरसिंह बनून वध करा आणि मग आपण नव्याने तुळजापुरात आई जगदंबेची प्राणप्रतिष्ठा करू. जी आऊसाहेब, आई जगदंबेच्या नावानं. जावली के प्रतापगढ़ के अंदर छुपा है. अब हम जाएंगे और वाईला पोचताच
महाराजांच्या भेटीसाठी चावडीकडे निघाला. कहा है शिवा? निघालेच होते राजे गडावर, का बरं आले नसते? हमसे क्या पूछ रहे हो? जाओ जाके लेके आओ शिवा को. जी, मी घेऊनच आलो राजांना. क्या हुआ? राजे म्हणतायत करारप्रमाणे वागावं. भेट एकट्यामध्ये ठरली होती. सय्यद म्हणताय यांना बाहेर जाण्यास सांगा. आओ शिवा, हम कब से तुम्हारी राह देख रहे थे. खान साहेब, आम्ही आपली प्रतीक्षा करतच होतो. शिवा, ये शामियाना तुमने बेहतरीन तरह से सजा रखा है. आपण येणार म्हटल्यावर हा सह्याद्रीचा पाहुणचार आपल्याला द्यावाच लागेल, नाही का खान साहेब? तुम्हारी बहुत सारी शिकायतें सुनी है हमने. इतनी की इस बुरी राह पर क्यों चल रहे हो शिवाजी? क्या तुम्हें तुम्हारी जिंदगी प्यारी नहीं? खान साहेब, मनानं कमत असणारी माणसं जिंदगीवर प्रेम करतात आणि वाघाचं काळीज बाळगणारे नेहमी शिकारीवर लक्ष ठेवून असतात. त्यांना मरायची भीती कधीच नसते. खामोश. इसका मतलब आली आदिल शाही, कुतुब शाही और मुगलों को तुम मानते नहीं हो, और इसलिए आली आदिल शाही की हुकूमत को टुकरा कर इतना बोल रहे हो. खान साहेब, काही एक मानावं तर ते महाराष्ट्र भवानीला, आणि काही एक द्यावं तर ते प्रभू रामचंद्रांना. बाकी कोणाला खायला शिवाजी म्हणजे कोणी आदिलशाही, कुतुबशाही किंवा मुघलशाहीचा सेवक नाही. शायद ये तुम भूल गए हो कि तुम्हारी तुलजा भवानी हमारे सामने उसकी करामतें और अजामतें नहीं दिखा पाई. अजिबात विसरलो नाही खान साहेब. प्रत्येक गोष्ट आम्हाला अगदी स्पष्ट आठवते. कनकगिरीच्या वेळावेळी तुम्ही आमच्या थोरल्या बंधूंना, शहाजी राजांना न केलेली मदत, आमच्या आबासाहेबांचा केलेला उपमर आणि आमच्या कुलस्वामीवरती उगारलेला तुमचा वार. पण हा तुमचा भवानीचा पुत्र अजून जिवंत आहे आणि तुमच्यासमोर निगड्या छातीनं उभा आहे. या शुल्लक लोकांची गिनती मी करत नाही. खैर, छोड़ो ये सब. आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. आओ. बिल्कुल खान साहेब, जरूर. आओ शिवाजी. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. ओ कोण नजारा गहिरी, जिरहा जिराजी, जिरहा जिराजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान हा विमान मान्या, खान हा विमान मान्या. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर वाजे धावा, खरखर वाजे धावा. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराज झाला. पोटामांडी पिचवा फेकेला, पोटामांडी पिचवा फेकेला. वाघानं खानचा मारा केला, वाघानं खानचा मारा केला. ताटाला फाडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोटा. हाय रे, हाय रे आलाजी, हाय रे आलाजी. पंत, खानाने आई भवानीची विटंबना केली, गोरगरीब जनतेचे हाल केले, आया बहिणीची आपली लुटली, त्यानं दहशत माजवली. आणि पंत काका, दहशतवाद हा असाच संपावा लागतो. जय भवानी. मराठशाहीचा मानदाता. चंपाषष्ठीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवत होते, तर दुसरीकडे स्वतः जिजाऊवरील हातात तलवार घेऊन वाघिणीप्रमाणे गनिमांची झुंज देत होता. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांचा विजय होत होता. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. पण मुघलांना हा आनंद बघत नव्हता. तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी. इस सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? बसुर, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर
अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हल्ला बोल देना और चौकन्ना रहना। यह मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है। देखते हैं कितने दिन तक यह शिवा इस किले में छिपेगा। आखिर रसद खत्म होने में उनको नीचे आना ही पड़ेगा। चौकन्ना रहना, कहीं भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन से पहले तुम्हें मार दूंगा, समझे? मुजरा राजे त्या सिद्धीने लयच मजुरी आणायला लावली आहे बघा. मुगी सुद्धा आत भरवायला झाले आणि त्यात भर म्हणून ते टोपेकर माकडे आलेत बघा त्यांच्या सुट्टीला तोफा घेऊन. एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलोच असं वाटून इंग्रज आमच्या वयाच्या छावणीत आले त्यांच्या मदतीला. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा राजकारणात अधिक रस. यांना लवकरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राज, पण आता यातून काहीतरी मार्ग शोधायला हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय माझी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशालगड सर करू. विशालगड पोहोचताच एका नव्या जोमान आपण सिद्धीवर हल्ला करू. अगदी योग्य विचार आहे राजा. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमाची दोन्ही बाजूनी कोंडी करता येईल. शत्रूंची कोंडी करायची असेल तर शत्रू काफी टोळा घेऊन बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा वेध काय आहे? राज बेत असा आहे बघा, आपण जेव्हा गड सोडायला लागू तेव्हा आपल्याबरोबर 2 पालख्या असतात. एका पालखीमध्ये स्वतः तुम्ही आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवकाशीच असेल. पण नाही शिवा, राज 2 पालख्या असतात तर दुश्मनांना चकवा देता येईल आणि गड उतरायला आपल्याला वेळ सुद्धा मिळेल. पण नाही आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पदकं उठली तर शिवा पालखी तिथेच ठेवून येईल बघा आपल्याला भेटायला. काय शिवा? होय राज, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळाचा प्राण प्रिय आहे. होय राज, अहो नाईक म्हणतात तसंच होईल. आता गुप्ताच मी येऊन भेटतो. राजा, नायकांनी याआधी सुद्धा स्वराज्यावर संकट असताना योग्य तो मार्ग सुचवला आहे आणि यावेळी देखील त्यांचा वेध चुकणार नाही. होय नाईक, आता तुम्हीच आमच्या शंभू तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात्र द्या बघा. गरिबांचा सुगावा घेतो आणि उद्या राज्यालाच आपण गड उतरवू. मुजरा राज. या नाही, आम्ही तुमचीच वाट पाहतो. काय खबर? राजू, आपल्याला लग्नाला जायचं आहे. लग्नाला? नाईक काय बोलत आहे आपण? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वय. थांबा, थोडं इसकटून सांगतो. ए गाड्या हो, अरे या रे. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. अरे मग काय गाड्या हो, क्यों बसला है ना गरीब येडा मांडणी आलंय. आणि मुलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? राजांनी आता युगात मांडली. अरे युगात मांडली, युगात मांडली, युगात मांडली. घडवलेली माणसं आता स्वतःला सिद्ध करण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. ही वेळ
कर्तव्य आणि भावना यांच्या संघर्षाची. एक पाऊल पुढे टाकलं तर इतिहास घडणार होता आणि एक पाऊल मागे घेतलं तर स्वप्न तुटणार होतं. म्हणूनच मावळ्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, होती ती फक्त निष्ठा. शिवा, तुम्ही चला आमच्यासोबत. नाही राजन, मला जाऊ द्या. शिवा, आम्ही सांगतोय ना, चला आमच्यासोबत. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजन, लहान तोंडी मोठा घास घेतो. पण माझं भाग्य किती बघतं, आईबापाची पुण्याई किती बघतं. राजा, जेव्हा तुमचीही कापडं माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच तो शिवा काशीत गेला. आता उरले तो फक्त तुमचा आत्मा. राजा, तुमच्या दारात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे एका माणसाला? अवा लोक आयुष्यभर माणूस कसा जगला ते सांगतील, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाच्या स्मरण द्यायला. अव मरून मी 1000 वर्ष जगेल राज, 1000 वर्ष जगेल. शिवा, महाराज चला आता, वेळ नका करू. हुजूर, हुजूर, शिवा विशालगढ़ भाग रहा है हुजूर. क्या मसूद, 10,000 की फौज लेके शिवा का पीछा करो. मुझे शिवा चाहिए, जिंदा या मुर्दा, समझे? जी बाजी, मैंने मुझला गनीम. राजा, राजा विशालगड बराच दूर आहे आणि वाट सुद्धा अवघड आहे. आपण किती धावलो तरी गनिमाता दूर नाही. आम्ही हा लोंढा याच बोडगिटीत अडवून ठेवतो. तुम्ही पुढे व्हा राजा, पुढे व्हा. विशालगड जवळ करा. पण बाजी, राजा, अहो तुम्ही गनिमाच्या हाती सापडलात तर पूर्ण मराठीशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं. बाजी, काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमांना सामोरे जाऊ. नाही राजा, नाही. वेळ ओळखा राजा, वेळ ओळखा. राजा, अवघा मराठी मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय. मला क्षमा करा राजा, खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय, पण कृपया करून राजे तुम्ही पुढे व्हा. राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना सोडून कसं जाऊ शकतो? काळजी करू नका राजे, काळजी करू नका. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचे नाव कुठे कोरले जाते आणि कोणाचे कुठे, पण आमचं सौभाग्य बघा, आमचे नाव इथे कोरले जाणार आहे. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचे नाव जोडले जाते, तसे तुमच्याबरोबर आमचे नाव जोडले जाणार आहे. आणि ही संधी आमच्या नाव घेऊ नका. नाही बाजी, नाही. राजे, जर का तुम्ही आता माझं ऐकलं नाही तर तुमची कटेर माझ्या काळजात घुसून रक्ताचा सडा तुमच्या पायावर सांडेन मी. ही वेळ जवळ आले राजे, जवळ आले. तुम्ही या राजे, या. तुम्ही विशालगडावरती पोहोचल्यावर 5 तोफांचा भार द्या. तोवर या कोणकिटीत गरिमांना अडून आम्ही ठेवतो. या राजे आपण. बाजी, शंभू महादेवाची आज्ञा. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी, आपण पुन्हा भेटणार आहोत. होय राजा. हॅलो हॅलो, अकेले खड़े हो, सामने से हट जाओ वरना कीमा बना देंगे. सर तोफा आदि नाम अरे बाजी. हाजी प्रभु, तुम्हारे इतना शूरवीर मैंने जिंदगी में नहीं देखा. आज जाके गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिलेगा. अरे तू तुझ्या बादशाहवर माझ्या महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आला तरी हसत हसत पत्करेला बाजी. हाजी, मैं तुम्हें बिल्कुल नहीं छोड़ूंगा. हा, हॅलो हॅलो. राजगडावर पोहोचले. राजा, राजा, या बाजीचा शेवटचा मंत्र स्वीकार करा राजा, शेवटचा. बाजी काय खिंडीच 40-40 वार अंगावर झेलून
असं तसं स्वराज्याच्या मातीत विलीन झालं. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं न भरून निघणारा नुकसान झालं. आज जे स्वराज्य उभा आहे ते तुमच्यासारख्या संमिष्ट प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारी नदीचा उगम नाही, ही केवळ खिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. जोहरच्या वेड्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं वागलं होते. लाल महालात बसलेल्या शाहिस्त्याला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शहाजी बाजीप्रभू आणि 600 बांधर मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत होता, तर दुसरीकडे शाहिस्तेखानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहीत नव्हतं की राजगडावर प्रत्यक्ष जगदंबा उभी होती. आत्ता धावून जातो त्या गनिमावर. होय, दिसेल तिथे गणित कापा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की वार करा. तोफांचा आवाज त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. आले होते राजगड घ्यायला. इथे प्रत्यक्षात जगदंबा बसले म्हणावं, पण भाऊसाहेब ही मागणं पुण्यांदा येणार बघा. यांचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून भावले त्या खानाचं. आई जगदंबा, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव. जगदंबा जगदंबा. शिवबा गडावर परतला. भाऊसाहेब, शिवबा आलात तुम्ही? वापस क्यों आए? हार के वापस क्यों आए? अरे वे लोग हमारे लिए मौजूद ऐसी है. हमारा नाम शाइस्ता खान है. शाइस्ता का मतलब शाह की सल्तनत, जिसके दम पर चलती है वो. तुम लोग शिकस्त खा के मुंह उठाए हमारे सामने चले आते हो. अस्सलाम. इतनी फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सिवा के मुल्क हमारे सामने झुकते नहीं है. क्यों इतना सा छोटा किला हासिल करने के लिए हमें 55 दिन लगे? क्यों उसे हासिल करने के लिए हमें खुद मैदान में उतरना पड़ा? क्यों एक बार शिकस्त खाकर हमारे लोग भाग गए? थोड़ी सी भी शर्म हया नहीं है तुम लोगों में? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वो औरत शिवाजी की माँ है. दिमाग को जितना मुश्किल है, हम समंदर तो जीत सकते हैं. कर दे रखा? जी हुजूर. हम तुम्हारे कर्तव्य को जानते हैं. कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी, और तुम्हारा साथ देंगे ये राय बहादुर साहिबा. शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए. कोकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं. पूरा कोकण मसल के आपके कदमों पे रख देंगे हुजूर. सुभान अल्लाह. ये जीत होनी चाहिए किसी भी हालत में. शिवबा 3 वर्षे झाली तो खान महालात ठाण मांडून बसलाय. दिवसाघटीत काही ना काही कानावर ऐकायला येतंय. लोकात दहशत पसरावी म्हणून तो खान काही ना काही खुरापत्या करतोय, आणि म्हणून आम्ही त्या शाहिस्त्याच्या मार्गावर भैरजींना पाठवले. होय राजा, फार इस्कोट केलाय त्या खानानं. कोणीतरी नामदार सरदार नेमलाय म्हणून. माणूस काय सैतान हाय सैतान. माणसं जिद्दी जाळून मारले ती त्यानं. त्याचा पापांचा हिशोब त्याला चुका करावाच लागला. या भैरजी खानाची काय खबर? राज, कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरते बघा. तानाजीराव यांचा पापांचा हिशोब करायची वेळ आली आहे. उद्या त्या कारताब खानाला सह्याद्रीचा पाणी पाजू. होय राजा. मंडळी, उत्तर कोकण काबीज करायला निघालेल्या कारतब खानाला महाराजांनी उंबरखिंडीच्या दिरीत गनिमी कावा करून पकडले. कारताब खान बोला. गलती हो गई हुजूर, आपके मुल्क में आपसे बदतमीजी की. उसका हमें बहुत अफसोस है हुजूर, बहुत अफसोस. राजा म्हण राजा. राजा, हम पे रहम कीजिए राजा जी. हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी. आमच्या स्वराज्याकडे वागड्या नजरेने बघताना विचार करायला हवा होता कारताब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई. दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी, हमें जाने दीजिए. शरण आलेल्याला मरण नाही असे आमचे संस्कार आहे. आपके पास जो भी खजाना, गोला बारूद और नजराना है पेश कीजिए.
और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए। राजा पण तानाजीराव, त्यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळ्यात यांनी जितकी गाव जाळली आणि शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्याची भरपाई झालीच पाहिजे, तरच त्यांना सोडून द्या। होय राजा। हुजूर, क्या चाल चली है आपकी? वहाँ रायगढ़ पे शिवाजी छुप के बैठा है और हमारी फौज ने अब तक तो कोकण पे कब्जा कर लिया होगा। नामदार, 3 साल हो गए और हम यहाँ शिवाजी के लाल माल में आए हैं। शिवाजी कुछ नहीं कर सका और कितने दिन छूटेगा आखिर में? यहाँ आके उसे हमारे सामने झुकना ही पड़ेगा। हुजूर, करतलब खान शिवाजी से हर के वापस आ रहा है। लगता है करतब खान जानता है उसके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आया। बोलते क्यों नहीं आप राय बहादुर साहिबा? आपकी जुबान तो तलवार से भी तेज चलती है ना, आप क्यों चुप है? गुस्ताखी माफ कीजिए, लेकिन क्या है, हमारी फौज, हमारे सिपाही पैसे के लिए खेत में खड़े फिजूल हैं और दूसरी ओर मराठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए। कहाँ से भी, इधर से भी आ सकते हैं वो। माफ कीजिए नवाब साहब, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी यहाँ ना आ जाए। क्या 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 हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है। मुझे लगा शिवा है। कौन हो तुम? शिवाजी। रुको शिवा, तुमने जो हमारा मुल्क कब्जा किया है वो हमें वापस दे दो। खान, हा मुल्क तुझा केव्हापासून झाला? स्वराज्य तर रयतेचं, शेतकऱ्यांचं आणि 7 सत्याचं। शिवा! मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी आल्यानंतर 3 वर्षात तळ ठोकून बसलेला शाहिस्त खान अवघा 3 दिवस पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांना लाल किल्ल्यावर प्रवेश मिळाला। हर 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 हर। साहेब, अस्वस्थ दिसत आहात। अवैध भिंती, मजबूत तटबंदी आणि पुण्याकडे तोंड करून असलेला कोंढाणा शत्रूकडे असल्यामुळे स्वराज्य संकटात येण्याची शक्यता आहे। आम्ही जाणून आहोत साहेब, कोंढाणा गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखळल्यासारखा झाला। मुघलांच्या जयसिंग सोबत केले अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून कोंढाण्यासारखे इतर 23 किल्ले त्यात हात गमावले होते। दिल्लीत तुम्हाला कैदेत ठेवण्याचा त्या औरंग्याचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका। त्याच्या हातावर तुरी देऊन निसटलो आम्ही, तेव्हाच रथ बदल करायचा मनाने ठरवलं होतं। कोंढाणा स्वराज्यात परत आणावा लागेल शिवा, सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल। आम्ही तातडीने हालचाली करू, त्याशिवाय कार्य पार पडणार आहे का? मुजरा आहे का? मुजरा राजा। अरे दाना, ही मिठाई कसली? आज रायबाचं लग्न जमलंय, त्याचं सावधान द्यायला आलो आहे। ऐकलं का साहेब? आमच्या बालकांचा सवंगडी भरपाप होणार, सह्याद्रीच्या धबधब्याला लाज वाटावी असा उत्साह ओसांडून मारतोय। मग वरबाप, कुठे बरं आली तयारी? जी, आता तुम्हाला आव्हान दिलं की अर्धी तयारी झालीच म्हणून समजा। राजा, काही अडचण आहे का? अडचण? छय, कसली अडचण? राजा, तुम्हाला आज नाही ओळखत होता दादाजी, काय झालं? दादाजी, बोलू आपण, आपल्या घरी कार्य आहे ते झालं की बोलू। राज, तुम्ही सांगत नाही ना, तोवर मी इथंच स्थान मांडून बसला। ताना, अहो साहेब, आम्हाला परक समजताय होय? असं नाहीये ताना, आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे, त्यावर चर्चा चालली होती। कोंढाणा मुघलांच्या घशात गेल्यामुळे स्वराज्याला कधी दगाफटका होऊ शकतो। असा कसा दगाफटका होईल? आम्ही हाय की इथं तटबंदी सारखं उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो। ताना, घरातलं कार्य असताना आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही। राज, हे बी तर आपल्या घरातलंच कार्य आहे। राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायवाचं। अनुस्वाराचा कोंढाणा बांधला सोहळा जाना, सोहळा मराठी मातीचा सण हो आला।
या